हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवते लेमन राईस आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे ही, पण टेस्टला खूप छान लागतो हा भात. तर इथे मी एक कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे. तर मोहरी बघा आपली छान तडतडली आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालूया कढीपत्ता. 7 ते 8 पानं कढीपत्त्याची घालायची आहेत आणि कढीपत्ता पण छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आता घालूया इथे उडीद डाळ 1 चमचा आणि 1 चमचा चणा डाळ. तर ही पण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित. ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते डाळीमुळे. तर डाळ आणि कढीपत्ता आपण परतवून घेतलेला आहे. आता मी इथे घालते थोडीशी हळद भाताला कलर येण्यासाठी, आणि छान कलर येतो हळदीमुळे आणि भात छान दिसतो. तर म्हणून इथे मी थोडीशी अर्धा चमचा होईल एवढी हळद घालते. आणि आता घालूया चवीनुसार मीठ, कारण मी भातामध्ये मीठ घातलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी आता इथे फोडणीमध्ये घालते म्हणजे भाताला छान मीठ लागेल सगळीकडे. तर इथे चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे. आणि आता आपण भात घालून घेऊया याच्यामध्ये. तर भात आता आपण व्यवस्थित परतवून मिक्स करून घेतलेला आहे इथे बघू शकता. आणि कलर पण छान आला आहे हळदीमुळे आणि छान स्मेल पण येतो आहे भाताचा. 1-2 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जास्त वेळ परतवायचा नाही आहे. तर इथे बघा आपलं लेमन राईस तयार झालेला आहे. आता लेमन राईस बोलतो आहे पण आपण लिंबू घातलंच नाही आहे. तर आता आपण भात तयार झाल्यानंतर थोडंसं लिंबू, अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे. जास्त नाही, पूर्ण नाही पिळायचं आहे, थोडंसं पिळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ओली कोथिंबीर घालायची आहे वरून आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान टेस्ट येते आणि खूप छान लागतो हा भात. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. हा तुम्ही रसम बरोबर किंवा नुसता खाल्ला तरी खूप छान टेस्टी लागतो, नुसता पण खाऊ शकता. तर आता इथे आपला साधी सोपी रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे आणि इथे लेमन राईस आपला तयार झाला आहे. खूप छान टेस्टी लागतो हा भात, नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.